हिराबाई कधीपासून हॉलमध्ये फेऱ्या मारत होत्या आणि अधूनमधून दाराकडे डोकावून बघत होत्या. संध्याकाळ झाली तरी त्यांची सून प्रिया घरी आली नव्हती. त्यामुळे त्या खूपच वैतागल्या. कधी एकदा ती घरी येते आणि तिला बोलते असं त्यांना झालं होतं. थोड्या वेळातच त्यांचा मुलगा सुजय घरी आला आणि त्यांची बडबड चालू झाली. सुजय, तू तुझ्या बायकोला जास्तच लाडवून ठेवलं आहे. मला तिचं हे वागणं अजिबात आवडत नाही. उठसूट माहेरी पळत असते. बरं, जातेच ती जाते, पण लवकर यायचं सुद्धा कळत नाही. दुपारी गेली आहे, अजूनही नाही आली. तूच सांग, तुला तरी पटतं का हे? हिराबाई रागाने बोलल्या. आई, मला प्रियाने मागाशीच फोन केला होता. तिच्या बाबांची तब्येत बरी नाही आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. 1 दिवस घरी यायला उशीर झाला तर काही फरक पडत नाही, सुजय म्हणाला. तसं पुढे त्या काही बोलायच्या आतच तो त्याच्या रूममध्ये गेला. थोड्या वेळातच प्रिया घरी आली. तिने पटकन फ्रेश होऊन स्वयंपाक करायला सुरुवात केली. पटापट स्वयंपाक करून तिने हिराबाई आणि सुजयला जेवण वाढले. हिराबाईच्या नाकाच्या शेंड्यावर अजूनही राग होताच. सॉरी आई, मला जरा उशीरच झाला यायला, प्रिया म्हणाली. त्यावर हिराबाई काही बोलायला तोंड उघडणार तो सुजयने बोलायला सुरुवात केली. काही हरकत नाही प्रिया, उशिरा येऊनसुद्धा तू तुझं काम वेळेत केलं आहे. आज तुझ्या बाबांना तुझी गरज होती, त्यामुळे तू त्यांच्यासोबत राहणं गरजेचं होतं. आता तू पण लवकर जेवून घे. जेवण झालं की आपण तुझ्या बाबांसाठी डब्बा घेऊन जाऊ. सुजयच्या त्या शब्दांनी प्रिया खुश झाली आणि लगेच जेवायला बसली. पण हिराबाई काही शांत बसणाऱ्या नव्हत्या. त्यांची लगेच बडबड चालू झाली. काम वेळेत करायला असं केलंय तरी काय हिने? फक्त स्वयंपाक तर केला आहे. घरातल्या बाकीच्या सगळ्या कामांना तर बाईच आहे. हिराबाई नाक मुरडत बोलल्या. पण प्रियाने त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तिच्या डोक्यात आत्ता फक्त तिच्या बाबांचे विचार चालू होते. त्यांना ताप आला होता. ते लवकर बरे व्हावेत असंच तिला वाटत होते. ती गप्प होती. पण सुजयने त्यांना उत्तर दिले. हो, बरोबर आहे तुझं आई. पण कामवाल्या बाईंचा पगार प्रियाच देते. ती नोकरी करते, मग तिलाही आराम हवाच ना, सुजय म्हणाला. तिने आराम करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण हे असं उठसूट माहेरी जायची काय गरज आहे? आता हिचं लग्न झालं आहे ना, मग हिने हिचा संसार सांभाळायला हवा. माहेरी जाऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे, हिराबाई म्हणाल्या. आता मात्र प्रियाला त्यांचं बोलणं सहन झाले नाही. तीच तोंड उघडेल. आई, मी काही सारखी माहेरी जात नाही. जेव्हा माझ्या आईबाबांना माझी गरज असते तेव्हाच मी जाते. राहिला प्रश्न माझा संसार सांभाळण्याचा, तर तुम्हीच सांगा मी कुठे कमी पडले? मी माहेरी जाताना माझी सगळी कामं करून गेली होती आणि आत्ता आल्यावर सुद्धा स्वयंपाक मीच केला आहे आणि अगदी वेळेवर तुम्हाला जेवायला दिलं आहे. माझं लग्न झालं याचा अर्थ असा नाही की मी माहेर सोडून द्यावं. माझ्यासाठी सासरची जबाबदारी महत्त्वाची आहे, तेवढीच माहेरची जबाबदारीसुद्धा महत्त्वाची आहे. लग्न झाले म्हणजे माहेरची जबाबदारी संपली असं नसतं. मी माझ्या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आहे. त्यामुळे मी नेहमी तुमचं असं बोलणं ऐकून घेणार नाही, प्रियाने सासूबाईंना अगदी सडेतोड उत्तर दिले आणि जेवण करून लगेच तिच्या बाबांसाठी डब्बा घेऊन गेले. सोबत सुजय होताच. प्रिया एका चांगल्या कंपनीत नोकरीला होती. तिच्या आईबाबांना ती एकटीच मुलगी होती. त्यामुळे तिला तिचं सासर सांभाळून त्यांची पण काळजी घ्यावी लागत होती. नोकरी करून दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना तिला तारेवरची कसरत करावी लागत होती. पण सुजय तिच्या सोबत होता, त्यामुळे ती सगळं हसत हसत करत होती. सुजय आणि प्रिया तिच्या बाबांना डब्बा देऊन आणि डॉक्टरांशी बोलून मग घरी आले. ते घरी येईपर्यंत हिराबाई जाग्याच होत्या. त्यांना वाटलं होतं की त्या दोघांना यायला उशीर होईल, पण तसं काहीच झालं नाही. ते बरोबर वेळेत घरी आले, त्यामुळे त्यांना त्या दोघांना काहीच बोलता आले नाही. 4 दिवसांनी प्रियाच्या बाबांच्या तब्येतीत सुधारणा झाली. तेव्हा त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि डिस्चार्ज प्रोसिजर करता बराच उशीर झाला. प्रियाने त्यांना घरी सोडलं, औषध वगैरे कशी घ्यायची ते सांगितलं आणि तिथून घरी आली. तिला घरी यायला नेहमीपेक्षा उशीरच झाला. आता घरी गेल्यावर आपल्याला 4 शब्द ऐकावेच लागतील, हाच विचार मनात चालू होता. प्रिया घरी आली तेव्हा अपेक्षेप्रमाणे हिराबाई हॉलमध्येच बसलेल्या होत्या. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा राग दिसत नव्हता. त्या एकदम शांत बसून होत्या आणि काहीतरी टेन्शनमध्ये दिसत होत्या. त्यांना टेन्शनमध्ये बघून प्रियाला त्यांची काळजी वाटली. ती आई त्यांच्याजवळ गेली आणि विचारलं,
आई, काय झालं? तुम्ही एवढं शांत का आहात? तुमची तब्येत ठीक आहे ना? प्रियाने विचारताच हिराबाई तिच्याकडे बघू लागल्या. त्यांच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती, पण त्या काहीच बोलल्या नाही. आता मात्र प्रियाला त्यांची अजूनच काळजी वाटू लागली. आई, असं शांत नका राहू, काहीतरी बोला ना. मला सांगा काय होतंय, मी तुमची काहीतरी मदत करू शकेल. प्रिया म्हणाली, नाही, मी ठीक आहे, काही नाही झालंय मला. हिराबाई बोलल्या आणि त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांचा उतरलेला चेहरा प्रियाच्या मनातून काही जाईना. तिला त्यांची काळजी वाटत होती. सुजय घरी आल्यावर प्रिया त्याच्याशी बोलली. मग सुजय पण आपल्या आईसोबत बोलायला गेला, पण हिराबाईंनी त्याला काहीच सांगितलं नाही. त्यांचा तो उतरलेला चेहरा त्यालाही जाणवला, पण त्या काही सांगत नाही तर तोही काही करू शकत नव्हता. पुढचे 2 दिवस प्रिया आणि सुजय बघत होते. घरात नुसती शांतता होती. हिराबाई कोणाशीच बोलायच्या नाही. आता मात्र प्रियाला जास्तच टेन्शन आले. आज काही झाले तरी त्यांना बोलायला लावायचंच हा निश्चय करून प्रिया त्यांच्या खोलीत गेली. आई, तुम्हाला माझ्या वागण्याचं वाईट वाटत असेल तर स्पष्ट सांगा, पण असं शांत राहून टेन्शनमध्ये बसू नका. अशाने तुमची तब्येत बिघडेल. प्रिया म्हणाली तसं हिराबाईंचे डोळे पाणवले. मी तुझा विचार नाही करत. मला सध्या वेगळं टेन्शन आहे. पण तुला सांगून तू काय करणार आहे? हिराबाईंनी तिलाच प्रश्न केला. तुम्ही सांगून तर बघा. मी काही करणार नसेल तरी माझ्याशी बोलून तरी तुम्हाला बरं वाटेल. प्रिया म्हणाली, गावावरून माझ्या भावाचा फोन आला होता. बहिणीची तब्येत बरी नाही आहे. तिच्या गर्भाशयात गाठी तयार झाल्या आहेत आणि तिचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे. पण आता दादाकडे पैसे नाहीत. मला तर काय करावं काही सुचत नाही आहे. हिराबाई म्हणाल्या, अहो, मग एवढंच ना, तर आपण करू त्यांना मदत. आपण देऊ त्यांना पैसे. त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? प्रिया म्हणाली. तसे हिराबाई आश्चर्याने तिच्याकडे बघू लागल्या. तू आणि सुजय खरंच माझ्या भावाला मदत कराल? हिराबाईंनी विचारलं. का नाही करणार? तुम्ही मला असं विचारण्यापेक्षा सरळ सांगायला हवं होतं. आई, ते तुमचे माहेरचे लोक आहेत. तुम्ही त्यांना मदत करणं ही तुमची जबाबदारी आहे. लग्न करून आपण दुसऱ्या घरात आलो म्हणून माहेरची जबाबदारी संपत नाही. जेव्हा जेव्हा आपल्या माहेरच्या माणसांना आपली गरज असते तेव्हा आपण त्यांना मदत करावीच. आणि हे फक्त तुम्ही किंवा मीच नाही, तर प्रत्येक स्त्रीने हे करायला हवं. आई वडील मुलाला आणि मुलीला वाढवताना आणि शिकवताना भेदभाव करत नाही. मग आपण तरी तो का करावा? तुम्ही बिनधास्त सांगा किती पैसे हवे आहे तुम्हाला. हवी तेवढी मदत तुम्ही तुमच्या भावाला करू शकतात. प्रियाच्या बोलण्यावर हिराबाई स्तब्ध होऊन तिच्याकडे बघू लागल्या. मला माफ कर प्रिया. मी तुला कायम चुकीची समजत आले. तू आत्तापर्यंत इथली सगळी जबाबदारी पार पाडून माहेरची पण जबाबदारी पार पाडत होती. पण ते मला अजिबात आवडत नव्हतं. पण आज तू माझे डोळे उघडले. खरंच आपण आपल्या माणसांना मदत करायला हवी. लग्न झालं म्हणजे माहेरची जबाबदारी संपत नाही, ही गोष्ट पटली आहे मला. इथून पुढे मी तुला कधीच तुझ्या आईबाबांवरून बोलणार नाही. हिराबाई म्हणाल्या तसं प्रिया हलकसं हसली. हिराबाईंच्या तिच्यावरचा राग गेला म्हणून प्रिया आज खूप दिवसांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलत होती. हिराबाईंनी भावाला फोन करून सगळं सांगितलं. तेव्हा त्यांचंही टेन्शन दूर झालं. मग हिराबाईंनी सगळं काही विसरून प्रियाला मिठी मारली आणि दोघींमधला तणाव दूर झाला. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडल्यास आपल्या स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.